वेगळ्या पद्धतीने गाजवत असताना दोन्ही टीमचा एक एक प्लेयर कॉमेंट्री बॉक्स मध्ये पाठवा. टीम कंधारी किंग्स आणि टीम मुक्तादेवी पॅकर्स. जबरदस्त मॅच पाहायला मिळेल. आजच्या दिवसाची दुसरी मॅच आहे. टॉस जिंकून पहिला बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला गेला. मुक्तादेवी पॅकर्स सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल झाली आहे. बॉलिंगसाठी देखील बॉलर सज्ज होत आहेत. जबरदस्त मॅच पाहायला मिळेल ही देखील. यानंतर विनिंग संघासोबत आपण मॅच पाहणार आहोत. दोन्ही टीमचा एक एक प्लेयर कॉमेंट्री बॉक्स मध्ये पाठवा. टीम कंधारी किंग्स. आशिष आणि विवेक येत आहेत. लेट्स प्ले. बॉलिंगसाठी सूरज येत आहेत. जबरदस्त खेळाडू आहेत आणि अनुभवी आहेत. सूरजवर मात्र जबाबदारी दिली गेली. पहिल्या ओव्हरची पॉवर प्लेची ओव्हर आहे आणि स्ट्राईक एंडला बॅटर आशिष आणि त्या सोबतीला विवेक. मुक्तादेवी पॅकर्स त्यांच्या विरुद्ध कंधारी किंग्स. वाय चषकाच्या आजच्या दिवसाची दुसरी मॅच. या बॉलवर टॅप करण्याचा प्रयत्न केला गेला. कव्हरला खेळाडू आहेत तिकडे जम्प केलं. कंधारी किंग्स आणि त्यांच्या विरुद्ध मुक्तादेवी पॅकर्स. मंगेश नारकर मित्रमंडळ आयोजित दरवर्षीप्रमाणे याही वर्षी 15व्या वर्ष क्रीडा स्पर्धेचं वाय कट्टा आपण पाहतोय. मुंबई महाराष्ट्रातील एक नामवंत क्रीडा स्पर्धा. बॉलिंगसाठी सूरज, स्ट्राईक एंडला बॅटर विवेक. चेंबूरचे खेळाडू विवेक जबरदस्त कामगिरी करत असतात. स्टेशन वाईज मधून देखील हाही खेळाडू व्यवसाय क्रिकेटला लाभलाय. चांगली कामगिरी नेहमीच करताना पाहायला मिळाले. या बॉलवर समोर टॅप करण्याचा प्रयत्न केला गेला. बॉल जाईल सीमा रेषेच्या बाहेर. रन मिळतील 4. जबरदस्त टायमिंग केलं गेलं विवेकने. पहिल्या ओव्हरमध्ये रन्स येणं गरजेचं होतं आणि पहिला चौकार येतोय. बॉलिंगसाठी सूरज. या बॉलवर समोर टॅप खेळला गेलाय. जबरदस्त टायमिंग करत असताना दुसरा चौकार पाहायला मिळतोय विवेकच्या बॅट मधून. जबरदस्त टायमिंग करत असताना विवेक. प्रॉपर टॅप खेळला गेला आणि पॉवर प्लेला या ग्राउंडवर टॅप देखील खेळता आलं पाहिजे तुम्हाला. काल वसई विराचा संघ देखील आपण पाहिला गेला. उरणचा संघ आपण पाहिला गेला. पनवेलचा संघ आपण पाहिला गेला. यानंतर काही रत्नागिरीचे खेळाडू देखील इकडे खेळताना पाहायला मिळतील. बॉलिंगसाठी सूरज, स्ट्राईक एंडला बॅटर विवेक. या बॉलवर पुन्हा एकदा आपण तिकडे जबरदस्त फिल्डिंग पाहिली गेली आहे. श्रेयांश तिकडे होते. या बॉलवर जबरदस्त टायमिंग केलं गेलंय. विवेकच्या बॅटमधून तिसरी बाउंड्री पहिल्याच ओव्हरमध्ये तुटून पडलाय विवेक. वेल बॅटिंग. स्टार्ट देणं गरजेचं होतं आणि विवेकने जबरदस्त स्टार्ट गेली आहे. जबरदस्त स्टार्ट गेले मात्र ते विवेकने 3 बाउंड्री झाल्या. सूरजवर मात्र हल्ला बॉल केला गेला पहिल्याच ओव्हरमध्ये.
पॉवर प्लेची ओव्हर. अफलातून बॅटिंग करत असताना विवेक. बॉलिंगसाठी सूरज स्ट्राईक एंडला पुन्हा एकदा विवेक. या बॉलवर ड्राईव्ह केलं गेलं. खेळाडू आहेत तिकडे आणि बॉल निघून जाईल पुन्हा एकदा सीमारेषेच्या बाहेर. वेल बॅटिंग विवेक. काय विवेकने सुरुवात केली आजच्या दिवसाची. जबरदस्त बॅटिंग आणि 5 बॉलमध्ये 16 धावांवर खेळतात. 4 बाउंड्रीज पाहिले गेले त्याच्या बॅटमधून. पहिल्या ओव्हरचा खेळ आपण पाहिला तिकडे 17 धावा झाल्या धावफलकावर. वेल बॅटिंग विवेक. जबरदस्त स्टार्ट करत असताना विवेक या मॅच मध्ये. आणि विवेकचे 4 बाउंड्रीज आपण पाहतो एलईडी स्क्रीनवरती. जबरदस्त कट करत असताना देखील बाउंड्री पाहिली गेली. टॅप देखील आपण पाहिले गेले. खूप चांगल्या अंदाजामध्ये जसं मैदानात त्याची बॅटिंग पाहिली गेली. जसं फिल्डिंग सजवली त्याच्या अगेन्स्ट खेळण्याचा प्रयत्न केला गेला विवेक. प्रॉपर कट, स्क्वेअर कट, ड्राईव्ह. बॉलिंगसाठी रणजित येत आहेत. पहिल्याच ओव्हरमध्ये 17 रन्स केले टीम मुक्तादेवी पॅकर्स. मुक्तादेवी पॅकर चुनापट्टीचा संघ आहे. त्यांच्या विरुद्ध कंदारी किंग्स. मीरा भाईंदर रोडची एक जबरदस्त स्टारकास्ट इकडे दाखल झाली आहे. बॉलिंगसाठी रणजित स्ट्राईक एंडला बॅटर आहेत आशिष. पहिलाच बॉल ऑफस्टिकच्या बाहेर. व्हाईट बॉल. रणजित एक चांगला कमबॅक केला गेला. एका दुसरी ओव्हर सेफ टाकावी लागेल कंदारी किंग्स टीम. या बॉल हलक्या हाताने फ्लिक केलं गेलं आहे. धावफलक मात्र तिकडे पुन्हा एकदा सिंगलने पुढे जाईल. सुरुवात चांगली केली आहे. रणजित बॉलिंगसाठी स्ट्राईक एंडला विवेक. इकडे देखील आपण पाहिलं पुन्हा एकदा ऑफस्टिकच्या बाहेर व्हाईट बॉल. एक्स्ट्रा रन्सवर थोडं कंट्रोल करावं लागेल. पुन्हा एकदा व्हाईट बॉल. एक्स्ट्रा रन्स. पहिल्या ओव्हरमध्ये 17 रन्स आलेत. बट त्यानंतर देखील आता मात्र ग्राफ वरती जाताना पाहायला मिळतोय. कुठे ना कुठेतरी ही मॅच आपण आता पाहिली तर सुरुवात केली आहे. मात्र एक्स्ट्रा रन्स, बाउंड्री. 25 रन झाले तब्बल धावफलकावरती. रणजीतचे एक्स्ट्रा रन्स पाहिले गेले त्यामुळे थोडी मॅच शांत राहिली आणि मुक्ताजी पॅकर चुनापट्टी संघाचा पारड जड आहे. या बॉल देखील टॅप करण्याचा प्रयत्न केला गेला. खेळाडू आहेत तिकडे धवल. पहिल्या 2 ओव्हरमध्ये ग्राफ वरती जाताना पाहिलं गेलं बॅटिंग करत असताना
या बॉलवर ड्राईव्ह केल्या गेल्या गॅप मध्ये बॉल ट्रॅव्हल होईल, बॉल जाईल सीमारेषेच्या बाहेर. आशिषच्या बॅट मधून येतोय चौकार आणि ग्राफ जाईल तब्बल 4 रन्स ते पुढे. तब्बल 30 रन झाले त्या फलकावरती. शेवटचा बॉल अजूनही पेंडिंग या ओव्हरचा. या बॉलवर थांबून खेळण्याचा प्रयत्न केला होता, जबरदस्त पिचिंग केली गेली, मात्र तिकडे 2 ओव्हरचा खेळ समाप्त झाला आणि तब्बल 30 रन झाले बॅटिंग करत असताना मुक्तादेवी पॅकर्स. जबरदस्त कामगिरी केली पहिल्या ओव्हरमध्ये विवेकने. आता आशिषने देखील एक चौकार लगावलाय. कंधारी किंग्स टीमला थोडा कमबॅक करावा लागेल. काल एक आपण अशी मॅच पाहिली टर्फ आणि जॉर्ज इलेव्हन कल्याणची की पहिल्या 2 ओव्हरमध्ये रन्स होते, बट त्यानंतर 3 ओव्हरमध्ये ग्राफ खालती गेला. त्यामुळे या ग्राउंडवर अशा पण मॅचेस पाहायला मिळाल्यात, कधी बॅटर कधी बॉलर. बॉलिंगसाठी गणेश येत आहेत. पॉवर प्ले घेण्याचा निर्णय घेतला गेला विवेकने. बॉलिंगसाठी गणेश, स्ट्राईक एंडला विवेक आहेत. तीस रन झाले. 30-30. ग्राफ पूर्णपणे वरती गेलाय. फिनिशिंग टचची गरज आहे. 18 बॉल 18 जरी आला तर 48-50 पण ग्राउंडवर खूप आहे. या बॉलवर थांबून खेळले गेले. पहिल्याच बॉलवर गणेशचं स्वागत केले चौकाराने. विवेकच्या बॅट मधून ही 5वी बाउंड्री पाहायला मिळतीये. काय जबरदस्त बॅटिंग करत असताना विवेक या मॅच मध्ये. या बॉल देखील स्क्वेअर कट खेळण्याचा प्रयत्न केला गेला. तिकडे मात्र फिल्डर आहेत. सिंगल रन मिळेल. मुक्तादेवी पॅकर, चुनाबट्टी, सायन, चेंबूर त्या परिसर देखील क्रिकेटला वेगळा क्रेज राहिला गेलाय. गोवंडी, मानखोर. या बॉलवर देखील आपण पाहिलं तर व्हाईट बॉल. एक्स्ट्रा रन्स टाकून चालणार नाहीत कारण की ऑलरेडी रन्स झालेत. या बॉलवर थांबून खेळले गेले. पुरेपूर फायदा उचलला गेला हा ट्रॅकर बॉल. आशिषच्या बॅट मधून ही दुसरी बाउंड्री पाहायला मिळतीये. जबरदस्त बॅटिंग. या बॉलवर देखील थांबून खेळण्याचा प्रयत्न केला होता. पुन्हा एकदा मात्र तिकडे डॉट बॉल येईल. मॅच बनवावी लागेल. तीन दिवस, हा 4था दिवस आहे. आपण वंदे मातरम ऐकतोय. बरोबर संध्याकाळी 5:45 वाजतानी शाळा भरताना आणि शाळा सुटताना. आणि लाईफ मध्ये हे आपण
क्वचित आता शाळा संपल्यानंतर धावपळीच्या जीवनातून ऐकायला मिळतं. या बॉलवर फ्लिक केलं गेलं, जबरदस्त बॅटिंग आशिष. खूप चांगली कामगिरी करत असताना आशिष आणि विवेक काय बॅटिंग केली मुक्तादेवी पॅकर्स. इकडे देखील समोर खेळायचा प्रयत्न करतायत. रन्स मात्र थोडेफार सिंगल डबलने पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न चालू आहे. स्कोर कार्ड जाऊन पोहोचतोय 45 धावा झाले धाव फलकावरती. पहिल्या 2-3 ओव्हरमध्ये मात्र मॅच पूर्णपणे ग्राफवरती गेलाय. टॉस जिंकून बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला गेला. कॅप्टनने कॉन्फिडन्सने बॉलिंग केली. कॅप्टनने कॉन्फिडन्सने जो घेतला की बॅटिंग करूयात. 3 दिवस त्यांनी बघितले की सकाळच्या हाफमध्ये रन्स होतात, त्यामुळे टॉसचा रोल खूप महत्वाचा आहे. पहिल्या हाफमध्ये काल सागर मटकर, सागर निबत याची जबरदस्त कामगिरी पाहिली गेली. मंगलमूर्ती वडाळा संघ बॉलिंगसाठी मोहित पाटील येत आहेत. ग्रामीण क्रिकेट देखील त्या परिसरात चांगले खेळले गेलेत. राई मोरवा त्या परिसरात देखील मीरा भाईंदर रोड मध्ये देखील एक चांगलं क्रिकेट. नो बॉल आहे. स्ट्राईकला विवेक. या बॉलवर स्वीप खेळण्याचा प्रयत्न केला गेलाय. बॉल जाईल आपण पाहिलं तर डीप मध्ये सीमा रेषेच्या बाहेर. आणि अशा प्रकारे 50 धावांची पार्टनरशिप होते आशिष आणि विवेक. वेल बॅटिंग, जबरदस्त कामगिरी केली विवेकने. स्टेशन वाईज फॉर्मॅट मध्ये याही खेळाडूला मी खेळताना पाहिलं गेलं आणि जबरदस्त कामगिरी करत असताना चर्चेत राहिलेत. चेंबूर संघासाठी खूप चांगलं स्टेशन वाईज क्रिकेट देखील खेळले गेलेत. या बॉलवर देखील पुन्हा एकदा वाईट बॉल. धाव फलक मात्र चुकीच्या पद्धतीने इकडे पिचिंग करत असताना एक्स्ट्रा रन्सने पुढे जाईल. 51 धावा होतात धाव फलकावरती. अठरा बॉल 30 विवेक आणि 9 बॉल 15 आशिष. 11 बॉल 30 विवेक. जबरदस्त बॅटिंग. या बॉलवर समोर खेळले गेले, थोडी मिसफिल्ड. मोहित पाटीलचा पुन्हा एकदा आपण पाहिलं तर आपल्याकडे बॉल गॅप मध्ये ट्रॅव्हल होईल. फिल्डर आहे तिकडे डीप मध्ये, सिंगल रन मिळेल. जैनम शाह तिकडे होते. बॅटिंग आता मात्र थोडी दुसऱ्या डाव मध्ये देखील 60-70 पर्यंत स्कोर जाऊ शकतो एवढा मात्र आतापर्यंत बिल्डअप केला गेलाय. 53. या बॉलवर समोर कडक जबरदस्त टायमिंग करत विवेक. काय बॅटिंग केली गेली विवेकने. म्हणजे वाय चषकासाठी तयारी करणं गरजेचं आहे, प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे. कॅप्टनच्या बॉलने ग्राउंडवर खेळणं आणि कॅप्टनच्या बॉलने प्रॅक्टिस करणं. विवेक जबरदस्त बॅटिंग केली गेली आहे. तोडफोड बॅटिंग पाहायला मिळते विवेकची पहिल्या डावामध्ये. या बॉलर पुन्हा एकदा समोर खेळले होते. 58 धावा होते धाव फलकावर. जबरदस्त पार्टनरशिप दोघांची देखील. या बॉलवर ग्राउंड स्ट्रोक खेळले गेलेत आणि आशिष आणि विवेकला
अरे विवेक आणि आशिष दोघांचं पण हे थोडं, त्यांना म्हटलं एवढे रन झालेत की एक ओव्हर कमी आहे, एक ओव्हर बाकी आहे मित्रांनो. 62 हायेस्ट स्कोर पाहिला गेला आजच्या दिवसातील आणि या पूर्ण टुर्नामेंट मधला खुल्या गटातील 62 धावा झाल्या तब्बल. वेल बॅटिंग आणि दोघांनी नाबाद खेळले गेलेत 62 धावांची, आशिष आणि विवेक. कुर्ला, चुनाभट्टी, चेंबूर. मग हेच आहे की व्यावसायिक क्रिकेट जर खेळायचं तर स्टारकास्ट बनूनच खेळावी लागणार आहे, एक चांगली साईड बनून खेळणं गरजेचं आहे. या बॉलवर धीम्या गतीचा बॉल पाहिला गेला, बॉलिंगसाठी आपण पाहिलं तर हर्ष पांचाल येतात. कदारी किंग दुसरा डाव देखील मॅच सोडणार नाहीये, त्यांच्याकडे देखील बॅटिंग लाईनअप चांगली आहे. या ग्राउंडवर 60 चेस करताना पण आम्ही पाहिलंय, त्यामुळे या ग्राउंडवर कधी मॅच फिरेल याचा नेम नाहीये. धीम्या गतीचा बॉल तिकडे व्हाईट बॉल. कट करण्याचा प्रयत्न केला गेलाय, नॉन स्ट्राईक एंडला चान्स आहे आणि आशिषला बाहेर जावं लागेल, परंतु वेल बॅटिंग आशिष, जबरदस्त कामगिरी केली पहिल्या डावामध्ये. वेल प्लेड. पहिल्याच इनिंग मध्ये जबरदस्त बॅटिंग करत असताना विवेक आणि आशिष. या बॉलवर बीट केलं गेलंय, गुड बॉलिंग हर्ष पांचाल. परंतु मित्रांनो विवेकची बॅटिंग हवी असेल, विवेकसाठी एकदा टाळ्या वाजवा, जबरदस्त बॅटिंग करत असताना पहिल्या डावामध्ये. वेल बॅटिंग विवेक. सतरा चेंडू आणि 36 धावांची एक जबरदस्त इनिंग खेळले गेले विवेक. वेल प्लेड. नवीन बॅटर सचिन येतात, कॅप्टन. या बॉलवर फिरवलं गेलं हर्ष पांचालने, ग्राफ थोडा शांत केला गेलाय. दुसरा डाव पण पाहायला मिळेल का तसाच. क्रिकेटची दोन बाजू आहेत क्रिकेटला, त्यामुळे पहिला डाव सर्वांनी बघितलाय, दुसरा डाव पण देखील तसाच पाहायला मिळेल का. बॉलिंगसाठी हर्ष पांचाल. यावर देखील कट करण्याचा प्रयत्न केला गेलाय, स्ट्राईक एंडला चान्स आहे तिकडे, बॅटर आउट. नवीन बॅटर विशाल येत आहेत. जबरदस्त बॅटिंग करत असताना पहिल्या डावामध्ये मुक्तादेवी पॅकर, चुनाभट्टी. या बॉलवर हवेत खेळण्याचा प्रयत्न केला गेला, फटका फसला गेलाय, बट जबरदस्त बॅटिंग केली गेली मुक्तादेवी पॅकर संघाने. एक भलं मोठं टार्गेट 63 झालाय, 64चं टार्गेट आहे. 64 धावांची गरज आहे मॅचला जिंकण्याकरिता. गुड बॉलिंग हर्ष पांचाल. शेवटच्या ओव्हरमध्ये थोडा ग्राफ त्यांनी शांत केलाय.
64चं टार्गेट आहे, भलं मोठं टार्गेट आहे मॅचला जिंकण्याकरिता टीम कंधारी किंग्स. चौसष्ट धावांची टार्गेट आहे मॅचला जिंकण्याकरिता. बॉलिंगसाठी पहिली ओव्हर घेऊन श्रद्धेश. पहिलाच बॉल फिरवण्याचा प्रयत्न केला गेला, पण तिकडे आपण पाहिलं तर व्हाईट बॉल. स्ट्रायकेटला ध्रुपद. चौसष्ट रन्स करायचे आहेत. कुठे ना कुठेतरी मॅच मात्र चालू ठेवणं गरजेचं आहे. पहिल्याच बॉलवरती स्वागत करण्याचा प्रयत्न केला होता, मात्र नॉन स्ट्रायकेटला ध्रुपद डेंजर झोनला आहे. दोन भावांना मात्र बॅटिंग करावं लागेल. दोन जुडवा ब्रदर्स बॅटिंगसाठी, धवल आणि ध्रुपद. या बॉलवर समोर खेळले गेले, जबरदस्त स्टार्ट दिली आहे. पॉवर प्लेयर रन्स केले तर मॅच मध्ये येऊ शकते टीम बॅटिंग करत असताना. कंधारी किंग्स चौथा दिवस आहे क्रीडा स्पर्धेचा आणि मंगेश नारकर मित्रमंडळ वाय चषक वाय कट्टा. या बॉलवर पुन्हा एकदा फुटवर्क होतं, तिकडे मात्र स्ट्राईकला थ्रो केला गेलाय. डेंजर झोनला बॅटर आहेत. धवलला मात्र मैदानाच्या बाहेर जावं लागेल रनआउटच्या रूपामध्ये. सिक्स्टी 63 धावांचं टार्गेट या ठिकाणी मात्र पार पाडावं लागणार आहे. आणि काय जबरदस्त स्ट्रोक खेळलाय. आणखीन एक चौकार या वेळेला तर आपल्याला बघायला मिळतोय. पहिल्याच ओव्हरचा खेळ आणि पहिल्याच ओव्हरमध्ये धमाकेदार बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते. श्रद्धेशच्या पहिल्याच ओव्हरचा खेळ आणि त्यामध्ये यशच्या बॅटमधून एक जबरदस्त स्ट्रोक. या वेळेला मात्र समोरच्या दिशेने खेळला गेला आहे, परंतु तिकडे क्षेत्ररक्षक येतोय. इथे मात्र फक्त एकच धाव मिळेल. दोन्ही डावखुरे आता जे फलंदाज आहेत धवल आणि यश, सध्या स्ट्राईकवर धवल जाताना आपल्याला बघायला मिळतोय. दोन लेफ्टी बॅटर्स ध्रुपद. पुन्हा एकदा मात्र कव्हर ड्राईव्हचा फटका, पण सरळ खेळाडूच्या हातामध्ये जाईल. आणि डॉट बॉलने सांगता होते पहिल्या षटकाचा खेळ संपतोय आणि पहिल्या षटकाखेरीज संघाची धावसंख्या मात्र 11 धावा. एक गडी आतापर्यंत गमावलेला आहे, ज्यामध्ये आउट होऊन माघारी परतले होते धवल. एक चौकार धवलच्याही बॅटमधून आला होता, यशच्या बॅटमधून एक चौकार आलाय. रनआउटच्या स्वरूपात एक विकेट आली होती पहिल्या षटकातून. 64 धावा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. टार्गेट आहे
म्हणजे मला वाटतं आतापर्यंतची या स्पर्धेतली या पर्वातली सर्वात मोठी धावसंख्या आज उभारली गेली आहे. दिवस क्रमांक 4 मध्ये आज पहिली सामन्यात अगदी आपण जर पाहिलं तर एका बाजूला मुक्तादेवी आणि दुसऱ्या बाजूला कांधारी किंग्स. सध्या 11 धावा झालेत, 64चा पाठलाग करायचा आहे. जितू आलेत बॉलिंग मार्कवर दुसरी ओव्हर घेऊन. काल खुल्या गटाचा खेळ आपण पाहिला, जबरदस्त मॅच रंगली. शेवटच्या सामन्यात मंगलमूर्ती वडाळा, महिलांच्या सामन्यातून ओमकार मालाड. एकंदरीत महिलांचा गट आता पूर्ण झालाय, ज्यामध्ये यशवीर स्पोर्ट्स आणि ओमकार मालाड या दोन महिलांचे संघ जे आहेत ते मेगा फायनल मध्ये क्वालिफाय करतायत. पुरुष गटातील खुल्या गटाचा जो खेळ आहे तो अजून बराचसा बाकी आहे, तोही आज आपण पूर्ण करणार आहोत. उद्या स्पर्धेचा फायनल डे आहे. यश होतो स्ट्राईकवर, जितू आहेत बॉलिंगसाठी. यावेळेला सुंदर फटका केला गेला, पुन्हा एकदा मात्र कव्हरला. जबरदस्त फिल्डिंगचं प्रदर्शन केलं जात आहे. कांधारी किंग्स बँड्रा अर्थात अर्जुनभाई कांधारी, विकीभाई कांधारी यांच्या टीमचा खेळ आपण बघतोय. विरोधात मात्र मुक्ताभाई पॅकर्स. पहिली धाव तिकडे मात्र या पहिल्या बॉलवर घेतली गेली आहे. पुन्हा एकदा ध्रुपद स्ट्राईकवर. हो, सुंदर बॉल या वेळेला, पण टप्पा आणि लाईन लेंथ थोडीशी बिघडली होती. व्हाईट बॉलचा इशारा येतोय. यावेळेला बॅकफुटवर थांबून खेळण्याचा प्रयत्न तिकडे केला गेलाय. चौकारांची गरज पडेल, कारण मोठं लक्ष आहे, टार्गेट भलं मोठं आहे. दिल्ली खूप दूर आहे तसं बघायला गेलं तर. कांधारी किंग्स एक मोठा संघ आहे. यावेळेला मात्र आडव्या बॅटने जबरदस्त स्लॉक स्वीप, फॉलिंग स्वीप पाहायला मिळतोय. घुटना टेक और ये चौका देख. यशच्या बॅटमधून त्याला मिळालं मात्र यश. 4 धावांसाठी चौकार. पॉवरफुल स्ट्रोक खेळला गेला यशकडून. काल सुद्धा प्रेक्षकांनी खूप चांगला प्रतिसाद दिला. हजारोंच्या संख्येने गर्दी काल रात्रीच्या सत्रामध्ये सुद्धा जवळपास अगदी 3 वाजेपर्यंत प्रेक्षक थांबून होते. आणि यावेळेला चुकीचा फटका, यशला माघारी जावं लागेल. दुसरा विकेट गमावलाय मुक्तादेवी स्पोर्ट्स क्लबने. वैयक्तिक 10 धावांवरती मात्र यावेळेला यश आउट होऊन माघारी परतलाय. 2 चौकार 2 सिंगल त्याच्या बॅटमधून आले होते. ओव्हर नंबर 2च्या चौथ्या चेंडूवरती मात्र हा दुसरा धक्का लागतोय मुक्तादेवी पॅकर्सला. नवीन बॅटर मैदानावर. रणजित आलेत बॅटिंगसाठी. मुक्तादेवी पॅकर आणि त्यांच्या विरोधात कांधारी किंग्स. पहिलीच मॅच आज चौथ्या दिवसामध्ये आपण बघत आहात. प्रोलिंग स्पोर्ट्स वरती सुद्धा या स्पर्धेचं क्रिस्टल क्लिअर थेट प्रक्षेपण आपल्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवलं जात आहे. 5 वेगवेगळ्या अँगलने हाय डेफिनेशन कॅमेऱ्यासोबत ही स्पर्धा आपल्या सर्व प्रेक्षकांना दाखवली जाते. यावेळेला बॅटची काढा घेत मात्र या लेग स्टिकचा वेध घेणारा बॉल आणि गोलंदाजाला पुन्हा एकदा यश मिळतंय. रणजित मात्र आल्या पावली माघारी परतला जातोय. गोल्डन डकचा शिकार बनतोय. 0चा चष्मा घालून बॅक टू दी पवेलियन. आता मात्र कुठेतरी अडचणीत सापडतोय मुक्तादेवी प्रॅकर्स, कारण सुरुवातीचे 3 विकेट्स त्यांनी गमावलेत. धावसंख्येचा आकडा, मोठं टार्गेट तिकडे त्यांना चेस करायचं आहे.
सध्या तरी स्कोर कार्डवरती धावफलकावर धावा आपल्याला फक्त 18 बघायला मिळत आहेत. शेवटचा चेंडू मात्र शिल्लक आहे. ओव्हर नंबर 2 प्रगतीपथावर. हर्ष बॅटिंगसाठी रणजितची जागा घेत आहेत. डावखुरी आताचा आणखीन एक फलंदाज. यावेळेला एक सेन्सिबल क्रिकेट खेळले जाते. सिंगलचा प्रयत्न तिकडे केला जाईल. एक रन कंप्लीट आणि दुसऱ्या षटकाचाही खेळ इथे समाप्त होतोय. 2 षटकांखेरीज या ओव्हरमधून एकंदरीत आले आहेत 8 धावा आणि धावसंख्या झाली 19. 3 विकेट्स आतापर्यंत गमावलेत मुक्तादेवी पॅकर्सने आणि त्याचबरोबर आपण जर पाहिलं तर 19 धावा जमवण्यामध्ये यशस्वी राहिलेत. 18 चेंडूंचा खेळ झालेला आहे. म्हणजे इथे आपण जर पाहिलं तर 18 चेंडूंमध्ये जिंकण्यासाठी 45 धावांची गरज. म्हणजे इथून पुढे 15 धावांच्या पद्धतीने मात्र धावा जमवाव्या लागतील. तिकडे मात्र 15 रन प्रति ओव्हर त्या रिक्वायर्ड रन रेटनं मात्र फलंदाजी करावी लागणार आहे. एका बाजूला हर्ष आलाय, दुसऱ्या बाजूला त्याच्यासोबत ध्रुपद एक बाजूने किल्ला लढवण्याचं काम करतोय. सध्या स्ट्राईकवर हर्ष. उद्या स्पर्धेचा शेवटचा दिवस, अंतिम दिवस, फायनल डे. क्वार्टर फायनल्स, सेमी फायनल्स आणि फायनल्सचे मॅचेस. पुन्हा एकदा बॅकफुटवर जाऊन खेळलेला फटका. थोडं पुढे चालून आले परंतु थोड्या वेळासाठी थांबले. टप्पा पाहिला आणि त्यानंतर मात्र कव्हरच्या दिशेला बॉलला दिशा दाखवली आहे. एक दिशादर्शक फटका तिकडे आपल्याला पाहायला मिळाला सिंगलसाठी. चांगला बॉल अनिकेत याचा. पहिल्या बॉलवर सिंगल, दुसऱ्या बॉलवर निर्धाव चेंडू. पाहूया पुढच्या बॉलवर काय घडतंय. या वेळेला मात्र थांबून खेळला गेलेला फटका. मिड विकेटला मात्र फिल्डर आहेत. खुल्या गटाची स्पर्धा आहे. यानंतर आणखीन एक बिग फाईट होणार आहे. खुल्या गटातून मात्र आज चौथा दिवस आहे. 32 संघ आहेत या स्पर्धेमध्ये. आज 8 संघ म्हणजे जे शेवटला शिल्लक राहिलेत. आणि इथे मात्र थोडीशी जास्त घाई केली आहे. आपली विकेट गमावली आहे. रॉयल चेंबूर आणि स्वर्गीय बंटीदादा पाष्टे क्रिकेट क्लब हा सामना. त्यानंतर मात्र कांदारी किंग्स वर्सेस मुक्तादेवी पॅकर्स. दुसऱ्या डावाचा खेळ इथे मात्र रंगला जातोय. त्यानंतर मात्र आपण सामना क्रमांक या अगोदरच्या मॅचचा विजेता संघ आणि या मॅचचा विजेता संघ असा सामना होईल. पण मॅच अजून दूर आहे. तसं बघायला गेलं तर मुक्तादेवी पॅकर्स पासून कांतारी किंग्सने एक चांगली पकड मजबूत केली पहिल्याच इनिंगमध्ये मात्र एक मोठं धावफलक उभारून. सध्या स्कोर जर आपण पाहिलं तर 21 धावा धावफलकावरती आहेत. आणि या वेळेला चुकीचा फटका. पुन्हा एकदा मात्र बॅटर आउट. जैनम आउट होऊन माघारी परततोय. हर्ष आउट झाला. हर्षची जागा घेतली जैनमने. या संघामध्ये बरेच डावखुरे हाताचे फलंदाज आपल्याला बघायला मिळत आहेत. ध्रुपदला आपण पाहिलं, धवलला, यशला आपण पाहिलं, त्याचबरोबर हर्ष आला, जैनम आला. सर्व बॅटर जे आहेत ते जवळपास डावखुरे हाताचे होते. नाहीतर बऱ्याच स्पर्धा आपण बघतो जिथे डावखुरे हातांचा फलंदाजांचा अभाव आपल्याला बघायला मिळतोय. आणि काही वेळेला मैदानाची परिस्थिती बघून मात्र खेळाडूंना संधी दिली जाते. जर डावखुरे हाताच्या फलंदाजांना ऍडव्हान्टेज असेल तर जास्तीचे डावखुरे हाताचे फलंदाज खेळवले जातात. ज्या ठिकाणी मात्र उजव्या हाताच्या फलंदाजांना जास्त ऍडव्हान्टेज असेल तर तिकडे उजव्या हाताच्या फलंदाजांना खेळवलं जातं. परंतु हे मैदान तसं नाही आहे. इथे सर्व खेळाडूंना समान संधी दिली जाते. दोन्ही बाजूला बाउंड्रीज आहेत, समोर बाउंड्रीज आहेत. तिन्ही बाजूला तुम्ही चौकार खेळू शकता. त्यामुळे ऍडव्हान्टेज असं स्पेशली कुठल्याही फलंदाजाला नाहीये. म्हणजे कुठल्या लेफ्टी फलंदाजाला किंवा कुठल्या रायटी फलंदाजाला असं ऍडव्हान्टेज या मैदानावरती नाहीये. दोन्ही बॅटर्स आपल्या मनमोकळेपणाने मात्र बॅटिंग करू शकतात या वाय चषकाच्या मैदानावरती.
आणखीन एक डावखुऱ्याचा फलंदाज मैदानामध्ये. ध्रुपद स्ट्राईकवर आहे. ते सुद्धा स्टेप आउटून खेळायच्या प्रयत्नामध्ये. व्हाईट बॉलचा इशारा आलाय पंचांकडून. एक्स्ट्रा रनने धावसंख्येच्या आकड्यात बदल घडेल. 22 धावा धावफलकावरती आहेत. टार्गेट खूप मोठं आहे. औपचारिकता पूर्ण ही मॅच दिसून येते आहे, कारण इथून पुढे मला वाटतं हे लक्ष्य पूर्ण होणं कठीण आहे. सुरुवात चांगली केली होती, आक्रमक पद्धतीने मात्र त्या ठिकाणी सुरुवात केली ती. बॅटिंग करत असताना धवलने पहिला चौकार त्याच्या बॅटमधून आला होता, पण त्या व्यतिरिक्त मात्र आलेले फलंदाज एकामागोमाग एक आउट होत गेले, बाद होत गेले. या वेळेला पुन्हा एकदा मात्र बॅकफुटवरून हवेत फटका खेळला होता, परंतु पॉइंटला फिल्डर आहे. पहिल्या मॅच मध्ये रॉयल चेंबूरने बाजी मारली आहे आणि या मॅच मध्ये सुद्धा टॅप केला गेला आहे. बॉल अडवलं जातंय का, परंतु हाताला लागला, परंतु बाउंड्रीच्या बाहेर गेला शेवटला. आणि हा आणखीन एक चौकार या वेळेला बघायला मिळतोय श्रेयसच्या बॅटमधून. धावसंख्या झाली आहे ती आता मात्र 27 धावा. पुढचा बॉल श्रेयससाठी. विवेक आहे बॉलिंग मार्कवर. 2 चेंडूंचा खेळ पूर्ण. स्टेप आउट झाली आहेत, बॅटची काढा घेतली आहे, विकेट किपर तिकडे पोहोचण्याचा प्रयत्न करतायत, परंतु तोपर्यंत रन कंप्लीट होते. 3 चेंडूंचा खेळ पूर्ण झालाय. 3 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे. पहिली बॅटिंग करून 63 धावा ज्या वेळेला बनवल्या गेल्या त्याच वेळेला कुठेतरी कांदारी किंग्सने या मॅच वरती आपलं नाव कोरलं होतं, पण क्रिकेटचा खेळ आहे, काय घडेल सांगता येत नव्हतं. पण सेकंड इनिंग मध्ये सुद्धा काही खास पाहायला मिळत नाहीये मुक्तादेवी पॅकर्स कडून. प्रयत्न केले जात आहेत, परंतु लक्ष मोठं आहे. नेक्स्ट मॅचचा टॉस केला जाणार आहे यानंतर. तिसरी मॅच आजच्या दिवसातली. आणि या वेळेला मात्र आणखीन एक चौकार. नो बॉल चेक करावा लागणार आहे. कसला नो बॉल आहे? ओव्हर स्टेपिंग सेंटरचा, सेंटर लाईनचा नो बॉल. स्कोर सध्या पण 29 आहे. आत्ताचा निर्णय आल्यानंतर आपल्याला स्कोर अपडेट करून सांगितला जाईल. काय निर्णय येतोय हे सर्वप्रथम जाणून घेऊया. नो बॉल नाही आहे. धावून काढलेला रनच त्या ठिकाणी काउंट केला जाईल. 33 चौकार आला होता. 33 धावा आणि जिंकण्यासाठी आता मात्र 8 चेंडूंचा खेळ बाकी राहिलाय. 7 चेंडूंचा, माफ करा, 7 चेंडूंचा खेळ बाकी राहिलाय आणि संघाची टोटल धावसंख्या आहे 33. अजूनही हा सामना जिंकण्यासाठी 31 धावांची आवश्यकता आहे. 34 धावा झाल्यात. 64चं टार्गेट आहे. 7 चेंडू आणि 30 धावांची आवश्यकता. सध्या कांदारी किंग्स बॅटिंग करते. चुकीची दुरुस्ती या ठिकाणी नक्कीच थोडीशी करावीशी वाटते.
कारण टॉस जिंकून मुक्ता देवीने प्रथमतः बॅटिंगचा निर्णय घेतला होता. म्हणजे एकंदरीत मुक्ता देवी पॅकर्सची टीमची धावसंख्या जर आपण पाहिली तर मोठी बनवली गेली होती. आणि यावेळेला हवेत फटका खेळला गेला. 2 खेळाडूंच्या मधून जागा शोधली जाते आहे आणि हा बॉल सीमा पार. रन मिळतील 4. चौकार. अठरा धावांची ही ओव्हर, एक महागडी ओव्हर आली आहे. आता शेवटला 6 चेंडूंचा खेळ शिल्लक राहिलेला आहे आणि 6 चेंडूंचा खेळ शिल्लक राहिलेला असताना टोटल स्कोर झालाय तो 39 धावा. एक सिंगल पहिल्या बॉलवरती तरी. मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करायचा होता, परंतु या सामन्यामध्ये मात्र आपण जर बघायला गेलं तर जवळपास औपचारिकता शिल्लक राहिली आहे असं आपण म्हणू शकतो. 40 धावा झाल्या आहेत आणि या वेळेला आणखीन एक बॅटर आउट. श्रेयांश बॅक टू दी डगआउट. पण चांगली बॅटिंग केली श्रेयांशने. 3 चौकार 1 सिंगल, टोटल 13 रन त्याने बनवल्या. वेगवान बॉल आणि हा व्हाईट बॉलचा इशारा येतोय पंचांकडून. काल जवळपास रात्री 3 वाजेपर्यंत स्पर्धा रंगली आणि आज बरोबर सकाळी 10 वाजता स्पर्धेला सुरुवात झाली आहे. आजही रंगतदार सामने तुम्हाला बघायला मिळतील. यानंतर 2 विजेत्यांमध्ये मॅच होणार आहे. आणि यावेळेला फुल टॉस बॉल होता, त्याचा पुरेपूर समाचार. बॉल पाठवलाय सीमा पार. रन मिळतील 4. आलाय चौकार. 45 धावा. पुढचा बॉल बघूया. स्वीप करायचा प्रयत्न होता, पायावर जाऊन आदळलेला बॉल. औपचारिकता पूर्ण मॅच आहे. 2 चेंडूंचा खेळ आता फक्त शिल्लक राहिलेला आहे या ओव्हरमध्ये. आणि हाई बॉल थोडासा ब्रश करून गेला होता फलंदाजाच्या पायाला. आणि या इनिंगचा, या मॅचचा शेवटचा बॉल आता शिल्लक राहिला आहे. आणि या व्हाईट बॉल सोबत संघाच्या धावसंख्येचा आकडा अजून थोडा वेळ विजयाची वाट पाहावी लागेल. 46 धावा धावफलकावर. आणि अशा पद्धतीने मुक्तादेवी पॅकर्स या टीमने हा सामना जिंकलेला आहे. सो वेल डन, वेल प्लेड अँड कॉंग्रॅच्युलेशन्स मुक्तादेवी पॅकर्स. अँड व्हेरी हार्ड लक, व्हेरी बॅड लक कांधारी किंग्स. चला आता लगेच दोन्ही टीमला टॉस साठी बोलवणार आहोत, मुक्तादेवी पॅकर्स आणि रॉयल चेंबूर. हॅलो, प्लेयर ऑफ द मॅच साठी नो डाऊट विवेक गुरवनी काय जबरदस्त बॅटिंग केली. चेंबूरचे एक जबरदस्त खेळाडू आणि सध्याच्या घडीला चर्चेत आहेत. स्टेशन वाईज मध्ये देखील एक जबरदस्त परफॉर्मन्स करत असताना याही खेळाडूची चर्चा राहिली गेली आहे. विवेक गुरव प्लेयर ऑफ द मॅच अवॉर्ड दिला जाईल